ज्येष्ठ साहित्यिक मारुती चितमपल्ली यांनी मराठी साहित्य विश्वात 1,00,000 नव्या शब्दांची जी भर घातली, ती भर आजवरच्या मराठी साहित्य विश्वात सर्वात मोठी अभिनव क्रांती समजण्यात यावी. निसर्ग आणि निसर्गाशी निगडीत सर्व समावेश घटकांवर सहज आकलन होईल असे समृद्ध लेखनाचा विक्रम मारुती चितमपल्ली यांच्या नावे आहे. जल, जंगल, जमीन ही आदिवासी बांधवांसाठी निसर्गदत्त देणगी आहे आणि वडिलोपार्जित संपत्ती असून त्यांचे संवर्धन करणे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र यामुळे निसर्गाचे समतोल कायम राहील यासाठी स्वतः वन संवर्धन चळवळीत अव्याहतपणे आजही कृतीशील आहेत. अर्थातच हे अभिनव व अभूतपूर्व विशेष निसर्ग संशोधन त्यांनी केलेले आहे. यांचा गौरव पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात यावा अशी पहिल्यांदा महामहिम राष्ट्रपती भारत सरकारकडे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे मागणी केली होती. नुकतेच त्यांना भारत सरकारमार्फत महामहिम राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले. ही सोलापूरच्या वैभवात भर टाकणारी भूषणावह बाब आहे. मात्र काल रात्री ते अनंतात विलीन झाले. ही अत्यंत दुःखद घटना आहे. त्यांच्या आत्म्याला सद्गती लाभो अशा शब्दात ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या व तमाम श्रमिकांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केला. पद्मश्री मारुती चितमपल्ली यांचे कार्य आणि लेखनबाबत नमूद करताना आडम म्हणाले की मारुती चितमपल्ली यांनी अरण्य आणि त्याभोवताली विणल्या गेलेल्या विश्वातील कितीतरी घटकांना चितमपल्ली यांनी आपल्या शब्दांमध्ये गुंफले आहे. पक्षी असोत की वनस्पती, कितीतरी नवी नावे केवळ त्यांच्यामुळे मराठी साहित्यात नोंदवली गेली आहेत. या मूळ तेलुगू भाषिक माणसाने मराठीला सुमारे 1,00,000 शब्दांचा खजिना उपलब्ध करून दिलाय. चितमपल्ली यांनी पक्षीशास्त्रातील अनेक संज्ञांचे मराठी नामकरण केले आहे. जसे कावळ्यांच्या वसाहतीला इंग्रजीत रुकरी असा शब्द आहे. चितमपल्लींनी त्यासाठी काकागार हा शब्द योजला. तसेच हेरानरी, बगळे, ढोकरी या पक्ष्यांची वीण वसाहत याला सारंगागार असा समर्पक शब्द मराठी तयार केलाय. रुस्टिंग प्लेससाठी रातनिवारा हा शब्द वापरलाय. टणटणी म्हणजे घाणेरीचे रायमुनिया तर भाव्याचे अमलताश हे नाव चितमपल्ली यांच्यामुळे नागरी वाचकांस माहिती झाले. पद्मश्री मारुती चितमपल्ली या ठिकाणी पहिल्यांदा आल्यानंतर मी त्यांची भेट घेतली. 10-15 मिनिटं त्यावेळेला चर्चा केली त्यांच्याशी आणि त्या दिवशी त्यांना म्हणलं की मी तुम्हाला पद्मश्री करता प्रयत्न करू. त्या पद्धतीनं राज्य, केंद्र आणि राष्ट्रपतीकडे मी निवेदन 2023 मध्ये पाठवलं. काही महिन्यापूर्वी राष्ट्रपतीच्या हस्ते पद्मश्री झालं. एक महर्षी जंगलमध्ये 60-65 वर्ष आपलं जीवन काढलेला, प्रत्येक जीवजंतूचा अभ्यास असलेला, आजपर्यंत मी जंगलामधल्या संपूर्ण संपत्ती संबंधी, झाडासंबंधी आणि तिथल्या जे प्राणी आहेत, तिथलं जे पक्षी आहेत, इतर काही गोष्टी आहेत, याचा अभ्यास केलेला माणूस मी आजपर्यंत पाहिला नाही. इतकं महान माणूस. एक सोलापूरचं वैभव होतं. या हुतात्म्या शहराचं एक रत्न होतं. ते काल रात्री कायमचे निघून गेले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, सिटू आणि तमाम श्रमजीवी जनतेच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि ती इच्छा पूर्ण आहे, जी अपूर्ण राहिलेलं आहे ते सोलापूरच्या जनतेने पूर्ण करावं असंही मी कळकळीचं आव्हान करतो. यावेळी त्यांच्या राहत्या घरी माकपचे राज्य समिती सदस्य कॉम्रेड अनिल वासम व वीरेंद्र पद्मा, बाळकृष्ण मल्ल्याळ, विजय हरसुरे आदींनी पार्थिवाचे दर्शन घेतले.